झी 24 तास एक पाऊल पुढे। अमिताभ यांना 7 हिंदुस्थानी सिनेमा मिळाला खरा, पण सिनेमाचं शूटिंग रेंगाळलं होतं। त्यामुळे अमिताभ यांना मुंबईत आपलं घर चालवणं कठीण होऊन बसलं होतं। इतरांच्या देखी जो धीर खचण्याचा काळ ठरला असता, तो प्रत्येक क्षण, ते प्रत्येक अपयश निर्माण करत होतं एक अभिनयाचं खणखणीत नाणं। अभिनेते मेहमूद यांचे लहान बंधू अनवर अली आणि टीनू आनंद यांनी सुरुवातीच्या काळात अमिताभला साथ दिली। सिनेमात काम मिळवण्यासाठी हे तिघे जण एकत्र फिरत असत। पण अमिताभ यांची अवस्था पाहून अनवर अली यांनी आपले बंधू मेहमूद यांच्याशी अमिताभची भेट घालून देण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी मेहमूद बॉम्बे टू गोवा या सिनेमाची तयारी करत होते। या सिनेमात अभिनेता जितेंद्र यांना घेण्याचा विचार मेहमूद यांनी केला होता, पण जितेंद्र यांनी नकार दिल्यानंतर मेहमूद यांनी अमिताभकडे भूमिकेविषयी विचारणा केली। डान्स करता येतो असं मेहमूद यांनी अमिताभला विचारलं होतं। त्यावर आपण थोडा बहुत डान्स करू शकतो असं अमिताभनं मेहमूद यांना सांगितलं होतं। त्यानंतर एके दिवशी मेहमूद यांनी अमिताभला ताज हॉटेलच्या डान्सिंग फ्लोअरवर डान्स करण्यास सांगितलं। अमिताभनं तिथे डान्स केला आणि त्याच डान्स फ्लोअरवर अमिताभ यांना बॉम्बे टू गोवा हा सिनेमा मिळाला। या सिनेमासाठी अमिताभ यांना 8,000 रुपये मिळाले होते, तर त्याच सिनेमासाठी जितेंद्र यांनी तब्बल 3 लाख रुपये मागितले होते। या सिनेमाबरोबरच अमिताभच्या करिअरची गाडी पुढे सरकली। सिनेमातली भूमिका लहान असली तरी करिअरच्या दृष्टीनं ती अत्यंत महत्त्वाची होती। खरं तर या सिनेमामुळे अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला। बॉम्बे टू गोवा या सिनेमानंतर अमिताभ यांना ख्वाजा अहमद अब्बास हे ऋषिकेश मुखर्जींकडे घेऊन गेले। त्यांना 7 हिंदुस्थानी हा सिनेमा दाखवला आणि त्यानंतर मुखर्जींनी त्यांना आनंद सिनेमाची ऑफर दिली। सुरुवातीच्या काळात सुनील दत्त यांनीही अमिताभला बरीच मदत केली, मात्र रेश्मा आणि शेरा सिनेमाच्या शूटिंग वेळी अमिताभ सुनील दत्तवर नाराज झाले। सुनील दत्त यांनी अमिताभला भोलाची भूमिका दिली होती। या सिनेमात अमिताभची मोठी भूमिका आणि संवाद होते, मात्र सुनील दत्त यांनी सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल केले। भोला मुका असल्याचं दाखवण्यात आलंय, त्यामुळे अमिताभ नाराज झाले होते। याविषयी अमिताभ यांनी सुनील दत्त यांना जाबही विचारला होता। अभिनेता शशी कपूर यांनीही अमिताभ यांना अशाच पद्धतीनं खडसावलं होतं। सुरुवातीच्या काळात लहान मोठ्या भूमिका करताना अमिताभ यांना अशा अनुभवातून जावं लागलं होतं। तोपर्यंत अमिताभचा एकही मोठा सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता, त्यामुळे त्यांच्या सगळ्या आशा या 7 हिंदुस्थानी सिनेमावर टिकून होत्या। जेव्हा तो सिनेमा प्रदर्शित झाला त्यावेळी अमिताभ यांचं जैसलमेरमध्ये रेश्मा और शेराचं शूटिंग सुरू होतं। अमिताभ यांचे आई वडील 7 हिंदुस्थानी पाहण्यासाठी खास सुट्टी काढून दिल्लीला आले होते। दिल्लीतील या चिला टॉकीजमध्ये अमिताभ आपल्या मातापित्यांना घेऊन 7 हिंदुस्थानी पाहण्यासाठी गेले होते। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।